सगळे खालून वर येत नाही वरून खाली येत ना हो. आणि या सगळ्या लोकांनी आजमून घेतलं आहे त्याकरता काय केलं नाही केलं हो. तर का आपण त्या पुढे झाडणे आहे का? एकदम टाकून पडायला लागेल. झाडावर लाईट नजर आला ना तो झाड बाजूला ते लाईट मारीन तो हा लाईटचा उजेड देईल म्हणा. आली गाडी आली ना. आग लागली बरं का? आग लागली बरं दिसलं का ते लाल लाल? लक्ष द्या तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या दादा. गिरती गाडी गाडी दोन निघाले भाऊ केलं बरं का कोणतरी ते बंद करू नको ना. टायमिंग काय होता? 1:55 होता. 1:55 1:55 थांबा आता बंद करू का? दादा गजानन सोसायटीमध्ये साई गजानन सोसायटीमध्ये 14 तारखेला 2 वाजता गाड्या वगैरे पेटवून अज्ञात व्यक्तीने गाड्या पेटवल्या आहेत. या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत. नेमकी काय भूमिका आहे? रामेश्वर कॉलनीमधील गजानन सोसायटीमध्ये रात्री जवळजवळ 2 वाजेच्या दरम्यान काही अज्ञात 2 लोक मोटरसायकलवरती आले. त्यांनी गाड्या पेटवलेल्याचं दिसतंय कारण ते मध्ये घुसल्यानंतर 2 ते 3 मिनटामध्ये तिथे आगीचा डोम झाला आणि त्या गेटवरती त्याचा प्रकाश पडलेला आहे आणि तो प्रकाश पडल्यानंतर 1 मिनटाच्या आत ते त्या कॅम्पसच्या बाहेर पडलेले. आधी आम्हाला असं वाटत होतं की बुवा काहीतरी कोणाची गाडी पेटली असेल, स्पार्क झाला असेल, त्याच्यामुळे ही आग लागली असेल. परंतु त्या सोसायटीमधील नागरिकांनी जे गजानन महाराजाचं मंदिर आहे किंवा आजूबाजूचे जे काही CCTV फुटेज आहे ते त्यांनी चेक केले आणि त्याच्यामध्ये रात्री 1:15-2च्या दरम्यान 2 लोक तिथे मोटरसायकलीवरती तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये घुसताना दिसत आहेत आणि आग लावली जाते. आग लागल्यानंतर तो प्रकाश त्यांच्या सोसायटीच्या गेटवरती पडलेला दिसतो आहे. CCTV फुटेजमध्ये ते क्लिअर दिसतं आहे आणि आगीचा प्रकाश पडल्यानंतर 1 मिनटाच्या आत ते गेटच्या बाहेर पडलेले. आज आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये आलो. त्यांनी पंचनामा केलेला आहे परंतु अजून गुन्हा दाखल करायचा बाकी आहे. PI साहेब आपलं मला वाटतं 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यानिमित्ताने ते मीटिंगमध्ये आहेत. साहेब आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. रात्री आणि आम्हाला येताना पण दिसले आणि जाताना पण दिसले. आम्ही सगळेजण आज वाचलोच त्या घटनातून. आज एवढे लोक आम्ही होतो झोपलेलंच राहिलो असतो. आज सगळे धाकी पडून गेले की आम्ही मेलो असतो. एवढे त्यांनी गाड्यांना आग लावली ना एवढं की मला तर अटक्यासारखं झालं. मी तेव्हा बेहोश पडली वरती. गच्चर माझा मुलगा घेऊन गेला मला. आणि आता आम्ही कंप्लेंट द्यायला आलोय. ते आमची कंप्लेंट घेतली पाहिजे. आम्ही यासाठी जमलोय. आम्ही त्याच्यासाठी गुन्हा दाखल व्हायसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. कारण की ते गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा होता. तर त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे. पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही ती विनंती करायला यासाठी जमलेलो आहे. या ठिकाणी एवढे लोक. एकूण किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे? 19-20 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. फक्त गुन्हा दाखल त्यांनी करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही जमलेलो. गुन्हा दाखल झाला नाही तर सगळे सोसायटी आणि कॉलनीतले सगळे रहिवासी येऊन इथं मग ते आंदोलन करतील. इथं पण करतील आणि SP ऑफिसला पण आंदोलन करू आम्ही.